DJ Tay. Once more! Once more! Once more! DJ Tay. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त. आजचा जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिलेला आहे ना, तो जर तुम्हाला तसं बनवायचं असेल तर मी या व्हिडिओमध्ये ते समजा सांगणार आहे मित्रांनो. तर तो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग रील्स एडिटिंग चाललेल्या व्हिडिओ एडिटिंग कशी करायची ती शिकवत असतो. तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा प्लेस्टोरवरून सुपर VPN हा ॲप डाउनलोड करून सिंगापूरचं VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन पिनड कमेंट्समध्ये जाऊन कॅपकट प्रो हा ॲप्लिकेशन पिन केलेला आहे मित्रांनो 1 नंबरला, तो आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो, तिथून आपण इझिली घेऊ शकता. त्यानंतर इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला जो व्हिडिओ बीटचा ॲड दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. बीटचा व्हिडिओ आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक भेटून जाईल. तर आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे जे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ आहे मित्रांनो, हे सॉन्ग त्या सॉन्गवरती क्लिक करून सॉन्गच्या लेअर खाली स्क्रोल करून बीट्सचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता वरी पाहायचं आहे मित्रांनो, इथे पाहायचं आहे. जिथे आता इथे बघू शकता इथे बीट 1 आहे. आता इथे बीट 2 एकदमच कुठे झाली, बीट 2 तिथे ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे. ते येऊन थोडंसं पुढं स्क्रोल करायचं अजून एकदा बीट 3. आता अशा प्रकारे बीट्स 3 1 परत 1 पासून 2 2 पासून 3 असं बीट्स चेंज झालेले ते ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, तर अशा प्रकारे एकूण 28 बीट आहेत मित्रांनो, तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. मी ॲड करत बसल्यावर व्हिडिओ अर्ध्या तासाचा होऊन जाईल मित्रांनो. अर्धा तास लागलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवायला. तर आता काय करायचं, इथे रिप्लेस नावाचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावर क्लिक करायचं आहे. तुमचा एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे, पण तो 15 सेकंदाचा असायला पाहिजे. तो व्हिडिओ ॲड केल्यानंतर तर बघू शकता मी हा व्हिडिओ घेतला होता धीरज स्टोरी फोटोग्राफीचा. त्यानंतर ह्या पहिल्या बीटवरती यायचं, खाली इथे 1 नंबरला येऊन स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता जिथे जिथे आपण बीट्स ॲड केलेले आहेत ना, तिथे स्प्लिट करायचे. अशा प्रकारे एकूण 28 बीट आहेत म्हणल्यावर 28च स्प्लिट होणार. स्प्लिट केल्यानंतर मी आता तुम्हाला कुठे कुठे कोणते इफेक्ट ॲड करायला सांगतो, ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. तर आता पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्वात पहिल्यांदा तर तुम्ही तुमच्या व्हिडिओचा जो आवाज असतो तो कमी करून घ्यायचा. वॉल्यूममध्ये जाऊन तो वॉल्यूम 0 करायचा आहे. त्यानंतर आता इथे ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं. त्यानंतर इनमध्ये झूम ऑन हा इफेक्ट ॲनिमेशन बघायला भेटेल. त्यानंतर दुसऱ्या लेअरवरती येऊन इथे स्विंग राईट हा इफेक्ट ॲनिमेशन बघायला भेटेल, तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती स्विंग बॉटम. त्यानंतर तिसऱ्या लेअरवरती इथे स्विंग टॉप लेफ्ट हा इफेक्ट ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. त्यानंतर स्विंग बॉटम लेफ्ट हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. त्यानंतर इथे पुढच्या लेअरवरती स्विंग राईट हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती येऊन स्विंग हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे, फक्त ओनली स्विंग. तर आता असं काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा इथे स्विंग राईट ॲड करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या लेअरला स्विंग टॉप लेफ्ट हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या लेअरला स्विंग बॉटम लेफ्ट हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर मागाच्या तिसरी होती, आता चौथ्या लेअरला विपर हा इफेक्ट ॲनिमेशन ॲड करायचं. अशाच प्रकारे एंडपर्यंत व्हिडिओच्या ॲड करायचं. त्यानंतर म्हणजे पहिल्यांदा थांबा मी दाखवतो.
सर्वात पहिल्यांदा स्विंग राईट हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर ना दुसऱ्या लेअरला इथे सगळ्यात पहिल्यांदा स्विंग राईट, दुसऱ्या लेअरला स्विंग टॉप लेफ्ट, तिसऱ्या लेअरला स्विंग बॉटम लेफ्ट, चौथ्या लेअरला स्विंग. अशा प्रकारे आपण ॲनिमेशन्स ॲड करून घ्यायचे आहेत पहिल्यापासून व्हिडिओच्या एंडपर्यंत. त्यानंतर ना आता इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती जायचं. व्हिडिओ इफेक्ट्सवर ना इथे ट्रेंडिंगमध्ये हेलो ब्लर नावाचा ऑप्शन बघायला भेटेल 1 नंबरला, तो ॲड करून घ्यायचा आहे. इथे 2 सेकंडच्या पुढच्या बीटपर्यंत 1 नंबरच्या बीटपर्यंत. त्यानंतर ना इथे ऑब्जेक्टवरती क्लिक करून इथे मेन व्हिडिओ असतो तो ऑल व्हिडिओ करून घ्यायचा आहे. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. ते स्पीड जे आहे ते 33 करायचे आहे मित्रांनो. त्यानंतर ना आणखी एकदा ॲडजस्टमध्ये जाऊन इंटेन्सिटी 100 करून घ्यायचे. त्यानंतर ना त्या पहिल्या बीटवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना लास्टून 2 नंबरला स्प्लिटचं ऑप्शन बघायला भेटेल. अशा प्रकारे लास्टून 2 नंबरच्या ऑप्शनवरती येऊन 3 नंबरला जो इफेक्ट आहे 3 लेअर मिरर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे 5 सेकंडच्या बीटपर्यंत. त्यानंतर ना इथे बीट संपायच्या अगोदर यायचं आहे. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करून व्हेकल जो आहे तो तुमच्या इमेजच्या अनुसार म्हणजे सेट करून घ्यायचं. त्यानंतर ना आणखी एकदा पहिल्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्सवर ना इथे बटरफ्लायजमध्ये यायचं आहे, बटरफ्लाय ऑप्शनमध्ये. त्यानंतर ना 7व्या नंबरला बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तो आपोआप ॲड होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर ना आता ह्यालासुद्धा ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ करून घ्यायचे. त्यानंतर ना 5 सेकंडच्या पुढच्या बीटवरती यायचं आहे. आता बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. इथे बॉडी इफेक्ट्सवर न जाऊन इथे ट्रेंडिंगमध्ये आपल्याला एक लाईटनिंग बाउंड हा इफेक्ट बघायला भेटेल, तो ॲड करून घ्यायचा आहे. तर जर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये भेटलं नाही तर ग्लोविंग लाईन्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. तर इथे त्यानंतर ना 7 सेकंडची जी बीट आहे त्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना इथे 12 सेकंद 20 फ्रेमच्या बीटवरशी यायचं आहे. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना इथे रेट्रोमध्ये यायचं. रेट्रो ऑप्शनमध्ये आल्यानंतर ना रोलिंग थोडंसं वरी स्क्रोल करायचं. रोलिंग फिल्म हा इफेक्ट बघायला भेटेल, तो ॲड करून घ्यायचा व्हिडिओच्या एंडपर्यंत. त्यानंतर ना आता व्हिडिओ जो आहे तो आपला बनवून रेडी होऊन जाईल. तर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या गॅलरीमध्ये इझिली अशा प्रकारे सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.